आज आपण झणझणीत खानदेशी शेवभाजी कशी बनवायची ते बघूया। आपल्या भाजीला किती छान रंग सुद्धा आलेला आहे आणि दाटसरपणा सुद्धा किती छान आला आहे बघा वाटणामुळे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। खानदेशी शेवभाजी करण्यासाठी आपण इथे घेतलेले आहे साहित्य। 2 छोटे मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, 1 मोठा टोमॅटो घेतलेला आहे आणि पाव वाटी खोबरं घेतलेलं आहे। शेवभाजीसाठी लागणार आपण अगोदर वाटण करून घेऊया। अगोदर आपण वाटणासाठी खोबरं भाजून घेऊया। खोबरं चांगलं हलका तांबूस रंग येईपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे बघा। याला सतत हलवत राहायचं आहे आणि तांबूस रंगावर आपलं खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आहे। आपलं खोबरं हे 4 चमचे आहे खिसलेला खीस आणि वजनी प्रमाण म्हणलं तर 20 ग्रॅम खोबरं आहे बघा। हे खोबरं आपलं चांगलं तांबूस रंगावर भाजलं आहे। आता आपण काढून घेऊया। खोबरं आपलं चांगलं भाजून झालं आहे। आता आपण तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून कांदा चांगला तांबूस रंगावर आपण भाजून घ्यायचा आहे। मी इथं 2 मध्यम आकाराचे कांदे उभे कापून घेतलेले आहेत। वजनी प्रमाण म्हणलं तर याचा 100 ग्रॅम कांदा आहे बघा। हा कांद्याचा हलका तांबूस रंग येईपर्यंत आपण कांदा चांगला आपण भाजून घ्यायचा आहे। कांदा आपण छान जेवढा तांबूस रंगावर भाजेल ना तेवढा आपल्या भाजीला छान चव येते। कांदा आपला छान तांबूस रंगावर भाजला आहे। आता आपण काढून घेऊ। टोमॅटो आपण चांगला याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत टोमॅटो चांगला आपण भाजून घ्यायचा आहे। मी इथे 1 मोठा टोमॅटो घेतला आहे। टोमॅटो चांगला आपण याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे। टोमॅटोमध्ये चिमूटभर मीठ टाकून घेऊया, याच्यामुळे टोमॅटो पटकन मऊ होतो। याच्यामध्ये मी थोडंसं तेल पण टाकलंय जेणेकरून टोमॅटो पटकन भाजतो। टोमॅटो मी इथं 3 ते 4 मिनिट भाजलाय, चांगला मऊ झालाय बघा। आता पूर्णपणे कच्चापणा निघून गेलेला आहे आणि टोमॅटो छान भाजलाय। आता आपण काढून घेऊया। कांदा काढलाय या बाजूलाच आपण काढून घेऊया। आता आपण अगोदर वाटण तयार करून घेऊया। अगोदर प्रथम आपण खोबरं भाजलं होतं, हे चांगलं वाटून घेऊया। सुरुवातीला आपण खोबरं चांगलं बारीक करून घेतलं आहे बघा छान। आता याच्यामध्ये घालूया आपण कांदा आणि टोमॅटो पण घालून याची चांगली ग्रेव्ही करून घ्यायची आहे। आता टोमॅटो पण घालून घेऊया आपण याच्यामध्येच। मी ह्याच्यामध्येच 1 चमचा आले लसूण पेस्ट घालणार आहे। ह्याची आपण चांगली ग्रेव्ही करून घेऊया केलेलं आहे। आणखीन मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहे आणि जेवढं होता येईल तेवढं आणखीन वाटण चांगलं बारीक करून घ्यायचं आहे। वाटणामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। वाटण आपलं छान बारीक झालं आहे। वाटण जेवढं बारीक होईल ना तेवढं आपल्या रश्श्याला भाजीला छान चव येते आणि भाजी चांगली मिळून येते। वाटण आपलं तयार झालं आहे। आता लगेच आपण फोडणीची तयारी करूया। मी इथे 1 कढई घेतली आहे आणि कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेणार आहे। शेवभाजी करण्यासाठी तेलाचं प्रमाण जरा जास्तच लागतं, त्या रश्श्याला चांगली तरी येते। तुम्ही कमी घ्यायचं असेल तर तुम्ही कमी जरी घेतलं तरी चालतं। तेल आपलं चांगलं गरम झालं आहे। आपण याच्यामध्ये टाकूया 1 तमालपत्र, 1 इंच दालचिनीचा तुकडा, पाव चमचा जिरं। जिरे चांगलं तडतडले की आपण हे करून घेतलेलं वाटण टाकायचं। मसाले जास्त वेळ तेलामध्ये परतायचे नाहीत, फक्त 15 ते 20 सेकंद आपण मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि वाटण आपण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। फोडणी करत असताना आपले मसाले टाकला की गॅस आपला कमी असावा। पण आपल्याला 3 ते 4 मिनिट मध्यम ते मंद आचेवर चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे बघा। कांदा टोमॅटो आपण अगोदरच चांगला भाजून घेतला आहे, त्याच्यामुळे याला जास्त वेळ वाटणाला भाजायची काही गरज नाही बघा। 3-4 मिनिट झालेले आहेत आणि आपल्या वाटणाला छान रंग सुद्धा आलेला आहे, छान तेल सुटलेलं आहे। आपल्या वाटणाला छान चांगलं तेल सुटलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया मसाले। 1 चमचा हळद घालून घेऊया, 1 चमचाभर काळा मसाला आणि थोडंसं लाल तिखट। मी इथे 1 चमचा काळा मसाला आणि 1 चमचा मिरची पावडर घातलेला आहे। जर तुम्हाला काळा मसाला घालायचा नसेल तर तुम्ही गरम मसाला घालायचा, तुम्ही गरम मसाला पण घालू शकता। अगदी 2 मिनिट आपण पावडर मसाले मंद आचेवर आपण परतून घ्यायचे आहेत। मसाले आपले चांगले परतून झाले आहेत, रंग सुद्धा छान आलेला आहे बघा। आता आपण ह्याच्यामध्ये गरम करून पाणी घालायचं। पाणी गरम करून घातल्यामुळे आपल्या रश्श्याला छान चव येते। पाणी घातलं आहे, आता आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया। याला चांगलं ढवळून घेऊया, छान रंग सुद्धा आलेला आहे। मला भाजी आणखीन थोडीशी दाटसर वाटते, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी ओतणार आहे। याच्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ। टोमॅटोमध्ये मीठ टाकल्यामुळे आपण आपल्या आवडीनुसार चवीनुसार मीठ घाला। आता आपल्या रश्श्याला चांगली 2 ते 3 मिनिट आपण उकळी काढून घेऊया मध्यम ते मंद आचेवर। याच्यावर घालून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर। याच्यावर टाकून घेऊया शेव। बघा मी अशी जाडसर शेव घेतलेली आहे।
बघा, आपण खाताना अशी गरम भाजीवर शेव टाकून खायची आहे. शेव जर जास्त वेळ टाकून ठेवली तर नरम पडते. जेव्हा आपल्याला भाजी खायची आहे त्या अगोदरच आपण भाजीवर शेव टाकायची आहे. याच्यावर टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.